आणि आता बातम्यांचा आढावा। लोकसभा निवडणुकीच्या काळात कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या। नुकत्याच अतिवृष्टीच्या पाहणीवेळी जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना बांधावरून फोन करून मदतीची मागणी केली। अशात बीडमध्ये एका घटनेनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये पहाटे 3 वाजता अंतरवाली सराटीत भेट झाली। सरपंचाच्या घरी दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। परळीमधील गणेश उत्सवाच्या मध्यरात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीतून अंतरवालीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। वाजलेले किती वाजता नाही सांगतो, 3 वाजले असते अंदाजे, 2:45-3 वाजले असते। मग टेकलो, 20 मिनिटं चर्चा झाली, 10-20 मिनिटं मागं पुढं आम्ही झोपलेलोच होतो। ते आले म्हणले की लगेच आलो, कारण काय मी पुन्हा सांगतो, अंतराळात कोणी येऊ शकतो। या भेटीबद्दल धनंजय मुंडे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा पंकजा मुंडेंना फटका बसला, त्यामुळे विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंडेंनी जरांगेंसोबत बोलणी केल्याची चर्चा रंगली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। श्रेयवादावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। यापूर्वी वडगाव शहरी जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांच्यावर श्रेय लाटल्याचा आरोप केला होता। आता पुण्यातील हडपसरमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली, कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप आक्रमक झाले। भाजप आमदारांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न हडपसरचे आमदार चेतन तुपे करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला। त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आता भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकाला काळं फासलं। चेतन तुपे महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला। तो ब्रिज हा योगेश अण्णांच्या काळामध्ये झालेला आहे, त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे बी आणलेले आहेत। असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव सदरच्या बोर्डवरती डावलं गेले। तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? बांधकाम खात्याचा काम सुरू असल्याच्या माहितीचा फलक होता, तो कुठलाही उद्घाटनाचा किंवा श्रेयाचा फलक नव्हता। त्यामुळे पुण्यातील वडगाव शिरी पाठोपाठ आता हडपसरमध्ये देखील महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार गेल्या 2-2.5 वर्षांपासून आहे। या सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कायम देत असतात, मात्र सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचीच मोठी चर्चा आहे। त्याचा अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आला। त्यांनी आळंदी इथल्या कार्यक्रमात त्याची कबुली दिली। लाडकी बहीण भारी ठरल्याचं शिंदेंनी म्हटलंय। सगळे निर्णय जर आपण पाहिले, 600 निर्णय घेतले, एकापेक्षा जेवढं काय करता येईल। त्यामुळे अनेक निर्णय माझ्या लाडक्या बहीण योजनेखाली दबून गेलेले आहेत। विविध आंदोलनं करणाऱ्या आंदोलकांना मुख्यमंत्री शिंदेंनी गंमतशीर उत्तर दिलं। सगळे येतात मोर्चे घेऊन, आमचं करा। मला किती वर्ष झाले? 40 वर्षापासून आमचा प्रश्न आहे। दुसरा आला म्हणतो 25 वर्षापासून आहे, तिसरा आला म्हणतो 15 वर्षापासून आहे। अरे या एकनाथ शिंदेला थोडं तरी टाइम देणार की नाही तुम्ही? लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचाही शिंदेंनी यावेळी समाचार घेतला। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची।